नमस्कार मित्रांनो, आपल्या योजना परिचय यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या अशा पीएम इंटर्नशिप स्कीमबाबत सविस्तरपणे बोलणार आहोत. सध्या विद्यार्थ्यांमध्ये या स्कीमवरून बरेच प्रश्न आहेत की नक्की ही स्कीम कोणासाठी आहे. BScच्या विद्यार्थ्यांना यात संधी मिळेल की MScच्या विद्यार्थ्यांना. जर तुम्ही फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरला असाल तर अर्ज करता येईल का, की थेट फायनल इयर गाठावं लागेल. या सगळ्या गोष्टींवर आज आपण अगदी सविस्तर चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की या सुवर्णसंधीचा तुम्हाला काय फायदा होऊ शकतो. चला तर मग आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, जेव्हा आपण इंटर्नशिप या शब्दाबद्दल बोलतो तेव्हा नावावरूनच आपल्याला अंदाज येतो की याचा मुख्य हेतू काय आहे. ही इंटर्नशिप प्रामुख्याने त्या विद्यार्थ्यांसाठी डिझाइन करण्यात आली आहे, ज्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आहे किंवा जे पोस्ट ग्रॅज्युएशन संपवून लगेचच कॉर्पोरेट जगात नोकरीच्या शोधात आहेत. ही संधी तुमच्यासाठी यासाठी उत्तम आहे, कारण इथे तुम्हाला भारतातील नामांकित कंपन्यांमध्ये थेट काम करण्याचा, तिथली कार्यपद्धती शिकण्याचा आणि खऱ्या जगातल्या आव्हानांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स अंतर्गत येणारा हा भारत सरकारचा एक अप्रतिम उपक्रम आहे, ज्याचा उद्देश आपल्या देशातील तरुणांना थेट इंडस्ट्री एक्सपिरियन्स देणं हा आहे. सर्वात महत्त्वाची आणि छान गोष्ट म्हणजे ही इंटर्नशिप यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर तुम्हाला संबंधित कंपनीकडून एक अधिकृत वर्क एक्सपिरियन्स सर्टिफिकेट देखील मिळणार आहे, जे भविष्यात प्रायव्हेट नोकरी मिळवण्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आता वळूयात सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, जो आहे एलिजिबिलिटी म्हणजेच शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. यासोबतच ती व्यक्ती सध्या कोणत्याही पूर्णवेळ नोकरीमध्ये नसावी, मग ती खाजगी संस्था असो वा सरकारी संस्था. आता तुमच्या मनात येणारा सर्वात मोठा प्रश्न की मी BSc किंवा MScच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षात असताना अर्ज करू शकतो का? तर याचं उत्तर असं आहे की जर तुम्ही रेग्युलर किंवा फुल टाईम कॉलेज करत असाल, तर तुम्ही तुमच्या फक्त अंतिम वर्षात असतानाच या स्कीमसाठी अप्लाय करू शकता. याचं कारण असं की या इंटर्नशिपसाठी तुम्हाला तुमच्या कॉलेजकडून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट द्यावं लागतं, जे साधारणपणे अंतिम वर्षातच मिळतं. पण जर तुम्ही डिस्टन्स एज्युकेशन किंवा ऑनलाईन मोडद्वारे तुमचं ग्रॅज्युएशन करत असाल, तर मात्र तुम्ही तुमच्या शिक्षणादरम्यान कधीही या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकता. या स्कीम अंतर्गत अप्लाय करण्यासाठी तुमच्याकडे 10वी, 12वी उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा असणं आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेमध्ये BA, BSc किंवा MScचे अंतिम वर्षाचे विद्यार्थी आणि पास आउट झालेले तरुण पात्र आहेत. परंतु इथे काही महत्त्वाचे नियम आणि अटी देखील आहेत, ज्या तुम्हाला माहीत असायला हव्यात. जर तुम्ही तुमचं शिक्षण IIT, IIM, NLU, IISc किंवा NID सारख्या देशातील टॉप प्रीमियम इन्स्टिट्यूटमधून पूर्ण केलं असेल, तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार नाही. तसेच CA, CS, MBBS, BDS, MBA, MPhil किंवा PhD सारखे प्रोफेशनल कोर्सेस केलेले उमेदवार या स्कीमसाठी अर्ज करू शकत नाहीत. या व्यतिरिक्त जर तुम्ही सध्या सरकारद्वारे स्पॉन्सर केलेल्या कोणत्याही स्किल डेव्हलपमेंट किंवा ट्रेनिंग प्रोग्रामचा भाग असाल किंवा तुमच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 12 लाखांपेक्षा जास्त असेल अथवा तुमच्या घरात कोणी परमनंट सरकारी नोकरीत असेल, तर अशा उमेदवारांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. आता बोलूयात त्या गोष्टीबद्दल ज्याची विद्यार्थी उत्सुकतेने वाट पाहत असतात, म्हणजेच मिळणारे फायदे आणि स्टायपेंड. तर मित्रांनो, या इंटर्नशिप दरम्यान तुम्हाला दरमहा ₹9,000 स्टायपेंड मिळणार आहे. यामध्ये एक हिस्सा सरकारचा असतो आणि उर्वरित हिस्सा ज्या कंपनीत तुम्ही काम करत आहात त्यांच्याकडून दिला जातो. एवढंच नाही तर जेव्हा तुम्ही ही इंटर्नशिप जॉइन कराल, तेव्हा तुम्हाला एकूण ₹6,000 अतिरिक्त वन टाईम असिस्टन्स देखील मिळेल. हे ₹6,000 तुम्हाला 2 टप्प्यात दिले जातील. पहिली ₹3,000ची रक्कम जॉइनिंगच्या 15 दिवसांच्या आत मिळेल आणि उर्वरित ₹3,000 तुमचे इंटर्नशिपचे सुरुवातीचे 3 महिने यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर तुमच्या खात्यात जमा होतील. या आर्थिक मदतीसोबतच भारत सरकारकडून तुम्हाला इंटर्नशिपच्या संपूर्ण कालावधीसाठी मोफत लाईफ आणि पर्सनल ॲक्सिडेंटल इन्शुरन्स कव्हरेज विमा संरक्षण देखील पुरवले जाणार आहे. ही इंटर्नशिप साधारणपणे 6 ते 9 महिन्यांच्या कालावधीची असेल, जी वेगवेगळ्या कंपन्यांच्या गरजेनुसार बदलू शकते. या योजनेचे आणखी काही मोठे फायदे सांगायचे झाले तर, ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन मोडमध्ये चालते आणि तुम्ही तुमच्या प्रोफाईलवरून कमाल 3 वेगवेगळ्या इंटर्नशिपसाठी अप्लाय करू शकता. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला इन्फोसिस, ICICI बँक, NTPC सारख्या भारतातील टॉप ब्रँड्स आणि कंपन्यांसोबत काम करण्याची संधी मिळेल. ही योजना संपूर्ण देशभरात लागू असल्याने तुम्हाला तुमच्या चालू लोकेशनच्या किंवा शहराच्या जवळ असणाऱ्या कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, ज्यामुळे तुम्हाला प्रवासाचा किंवा राहण्याचा मोठा त्रास होणार नाही. ही एक उत्तम पेड इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आहे, जिथे तुम्हाला कामाचा प्रत्यक्ष अनुभव तर मिळतोच, पण सोबत उत्तम मानधन आणि सर्टिफिकेट देखील मिळतं. आता या सर्व प्रक्रियेसाठी अर्ज कसा करायचा आणि कोणते डॉक्युमेंट्स लागतील ते पाहूया. ही संपूर्ण प्रक्रिया सरकारी पोर्टलद्वारे चालत असल्याने तुमचे कागदपत्रे अगदी तयार आणि अचूक असणे गरजेचे आहे. अर्ज करण्यापूर्वी तुमच्याकडे तुमचे आधार कार्ड आणि सर्व शैक्षणिक कागदपत्रे रेडी असणे आवश्यक आहे. अप्लाय करण्यासाठी तुम्हाला केवळ सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच www.pinternship.mca.gov.in वर भेट द्यायची आहे. इतर कोणत्याही अनधिकृत किंवा फेक पोर्टलवर जाऊन तुमची माहिती भरू नका. जेव्हा तुम्ही या ऑफिशियल पोर्टलला भेट द्याल,
तेव्हा तुम्हाला तिथे सेक्टर आणि फील्ड निवडण्याचा पर्याय दिसेल. तुमच्या आवडीचे क्षेत्र निवडून तुम्ही तिथे उपलब्ध असलेल्या जागा पाहू शकता. एकदा तुमची ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाली की तुमच्या संबंधित क्षेत्रातील जागांवर लक्ष ठेवा आणि जशी जागा उपलब्ध होईल तसा लगेच अर्ज करा. तर मित्रांनो, ही होती वर्ष 2026च्या पीएम इंटर्नशिप स्कीमबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती. मला खात्री आहे की विद्यार्थी म्हणून तुमच्या मनात असणारे दोन्ही मुख्य प्रश्न, मी पात्र आहे का आणि अर्ज कसा करायचा, यांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील. जर तुम्ही पात्रता निकषांमध्ये बसत असाल तर अनुभवाचा हा उत्तम पर्याय अजिबात सोडू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबत आहोत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच काही महत्त्वाच्या अपडेट्ससह. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.